नमस्कार माझ्या लाडकी बहिणींनो, जर तुम्ही पण लाडकी बहिणी योजनेचा अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण की या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत, जे सगळ्या लाडक्या बहिणींना अजून पण माहीत नाही. कारण की अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की त्यांना खूप प्रश्न पडलेले आहेत, पण त्यामधील आपण काही 3 महत्त्वाचे प्रश्न निवडले आहेत, जे सगळ्या लाडक्या बहिणींना पडलेले आहेत. यामध्ये पहिला प्रश्न असा येतो की मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी येईल? कारण की कसं बऱ्याच बहिणी वाट पाहत आहेत की मार्च महिन्याचा हप्ता कधी येईल, म्हणजेच हा 21वा हप्ता. कारण की कसं काही बहिणी अशा पण आहेत ज्यांना अजून 2-3 महिन्याचे हप्ते भेटले नाहीत. म्हणून त्यांना खूपच मोठा प्रश्न पडला आहे की आम्हाला मार्च महिन्याचा हप्ता भेटेल की नाही भेटेल, आणि जर भेटेल तर तो कधीपर्यंत भेटेल. तर सरकारने म्हणजे कसं निश्चित तर केले आहे की तो एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल. पण याच्यामध्ये पण एक मोठा ट्विस्ट आहे. कारण की कसं अजून बऱ्याच बहिणी असे आहेत की ज्यांची ई-के-वाय-सी बाकी आहे. कारण की कसं काही कामात व्यस्त असल्यामुळे त्याला ई-के-वाय-सी करता आली नाही, किंवा ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली त्यांची काही म्हणजे चुकीची माहिती त्यांनी टाकली. त्याच्यामुळे त्यांची ई-के-वाय-सी ही रिजेक्ट झाली किंवा ती चुकीची कळली गेली. कारण की कसं आता सरकारने सगळे फॉर्म परत चेकिंगला सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे जर काही माहिती चुकीची टाकली असेल तर ते फॉर्म रिजेक्ट होतात आणि पैसे भेटत नाहीत. म्हणून सरकारने ई-के-वाय-सी दुरुस्त करण्यासाठी या महिन्याच्या शेवटीपर्यंत मुदतवाढ दिली आहे, म्हणजे 30 एप्रिलपर्यंत. म्हणून ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करताना चुकीची माहिती टाकली असेल त्याने जी आपली ई-के-वाय-सी आहे ती दुरुस्त करून घ्या. कारण की कसं जर दुरुस्त केली नाही तर पैसे भेटतील नाहीत, आणि जी आपली फॉर्म आहे तो बंदसुद्धा होऊ शकतो. म्हणजे जो आपण फॉर्म भरलेला आहे तो इनॲक्टिव्ह केला जाऊ शकतो. म्हणून लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. आणि याच्यामध्ये दुसरा मोठा प्रश्न आहे, म्हणजे जर ई-के-वाय-सी केली नाही तर हा आपला मार्च महिन्याचा 21वा हप्ता आहे तो भेटेल की नाही भेटेल? तर सरकारने निश्चित केले आहे की ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी पूर्ण कंप्लीट केली असेल त्याच बहिणींना हा मार्च महिन्याचा 21वा हप्ता भेटेल. आणि जर ई-के-वाय-सी केली नाही तर पैसे भेटणार नाहीत. म्हणून ज्या बहिणीची ई-के-वाय-सी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर जाऊन ई-के-वाय-सी करा. आणि जर ई-के-वाय-सी कशी करतात ते माहीत नाही तर तुम्ही कमेंट करून सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ई-के-वाय-सी कशी करावी त्यावर एक पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पैसे नेमके ₹1,500 भेटतील काय? जे मागचे 2-3 हप्ते आपल्याला भेटले नाहीत ते सगळे टोटल करून ₹4,500 भेटतील? तर हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की कसं आहे सगळ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हे 3 प्रश्न असतातच. पहिला प्रश्न कोणता? तर मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी येईल? कारण की असं सरकारने फक्त सांगितले आहे की येतील, पण अजून पण प्रत्यक्ष लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत. म्हणून खूप बहिणी असे आहेत की जे 21व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आणि एक त्याच्यामध्ये जो दुसरा प्रश्न म्हणजे कसं एक अजून बऱ्याच बहिणीची ई-के-वाय-सी चुकलेली आहे किंवा ई-के-वाय-सी केलीच नाही. तर त्यांना मोठा प्रश्न आहे की आम्हाला पैसे भेटतील की नाही भेटतील? तर त्यांच्यासाठी सरकारने 30 तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कारण की कसं आता कमी दिवस राहिले आहेत. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. सध्याच्या अपडेटनुसार मार्च महिन्याचा 21वा हप्ता हा एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकतो असे सरकारने सांगितलं आहे. पण त्याच्यामध्ये पण एक मोठा ट्विस्ट आहे. कारण की कसे अशा बऱ्याच बहिणी आहेत की जे एलिजिबल नाही केले आहेत, आणि काही असे आहेत जे एलिजिबल केले गेले आहेत. म्हणजे कसे जे हप्ता घेण्यासाठी काही पात्र केले आहेत आणि काही अपात्र केले आहेत. पण त्यांची लिस्ट त्यांनी अजून पण सगळ्यांना म्हणजे कशी दाखवली नाही, म्हणजे कोणत्या बहिणी पात्र आहेत आणि कोणत्या अपात्र केल्या आहेत. कारण कसं हा 21वा हप्ता आहे तो सगळ्याच बहिणींना भेटणार नाही. असे मोजकेच आहेत जे सरकारने पात्र केले आहेत. त्याच बहिणींना हा 21वा हप्ता भेटेल. म्हणून जर आपली काही माहिती चुकीची भरली असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या. कारण कसं जर एकदा पैसे भेटले नाही तर जो आपला फॉर्म असतो तो बाद पण होऊ शकतो. म्हणून काही माहिती चुकीची भरली असेल ई-के-वाय-सी करताना तो दुरुस्त करून घ्या. ई-के-वाय-सी केली नाही तर काय परिणाम होऊ शकतात? तर यामध्ये पहिला परिणाम होऊ शकतो, जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही तर पैसे येणार नाहीत, ते थांबू शकतात. जे आपलं अकाउंट चालू आहे ते बंद होऊ शकते. कारण कसं जर ई-के-वाय-सी केली नाही तर जे आपले लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरताना जे अकाउंट बनवले आहे ते बंद होऊ शकते. म्हणून ई-के-वाय-सी लवकर करून घ्या. आणि याच्यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या बहिणींना 21वा हप्ता भेटणार नाही? कारण कसं ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी पूर्णपणे कंप्लीट केली आहे आणि जे पात्र आहेत त्यांना तर हा 21वा हप्ता भेटेलच.
पण यामध्ये एक मोठा प्रश्न आहे, म्हणजे कसं आहे, ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही किंवा काही चुकीची माहिती भरली आणि त्यांच्यामुळे त्यांचा फॉर्म अजून पेंडिंगवर असेल, अप्रूव्ह केला नाही, तर त्या बहिणींना पैसे भेटतील की नाही भेटतील, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यामध्ये सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की जर ई-के-वाय-सी इनकम्प्लीट असेल तर पैसे भेटणार नाहीत. आणि अजून एक, जर आधार लिंक नाही, म्हणजे कसं काही बहिणी असे आहेत ज्यांनी ई-के-वाय-सी केली होती पण त्याला आधार लिंक नाही, म्हणजे जर आधार लिंक केला नाही तर त्या लाडक्या बहिणींना पण पैसे भेटणार नाहीत. म्हणून जर काही असे पण आहेत की ज्यांचे अजून आधार लिंक बाकी असेल तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या, कारण कसं आता सरकारने जी मुदत दिली आहे ती आता संपत आली आहे. म्हणून जर आधार लिंक बाकी असेल तर लवकरात लवकर करून घ्या. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे आपलं बँक अकाउंट आहे ते मॅच झालं पाहिजे. म्हणजे कसं आपण कधी कधी चुकीची पण माहिती भरतो. म्हणजे कसं एक, जर आपण बँक अकाउंट आपल्याकडे जे आधार कार्डला बँक अकाउंट दुसरं असेल आणि जी आपण माहिती भरतो तो दुसऱ्या अकाउंटची भरतो, आणि या कारणामुळे कधी कधी आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून जे आपले बँक अकाउंट असेल ते एकदा चेक करून बघा, म्हणजे कसं बरोबर आहे काय नाही ते. अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे काही असे पण आहेत की ज्यांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरले, म्हणजे कसं डुप्लिकेट माहिती वापरून फॉर्म भरले आणि जे मागचे हप्ते होते त्याने पैसे घेतले, पण आता याच्या पुढे पैसे भेटतील की नाही भेटतील. तर सरकारने स्पष्ट सांगितले आहे की जे माणसांनी डुप्लिकेट फॉर्म भरले आहेत त्यांना आता पैसे भेटतील नाहीच. आणि सरकार ते असा प्लॅन करत आहे की डुप्लिकेट अकाउंट वापरून जे पैसे घेतले ते त्यांना परत भरावे लागतील. हा एक सरकारने म्हणजे एक महत्त्वाचा पाऊल उचलला आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का नाही ते कसे चेक करावे, कारण कसं कधी कधी आपल्याला SMS येत नाही आणि म्हणून बऱ्याच बहिणींना पैसे आले हे समजत नाही. म्हणून जर आपला बँक अकाउंटला जो आपला नंबर असेल त्यावर SMS चालू आहे का नाही ते एकदा तपासून बघा. आणि जर SMS सर्व्हिस बंद असेल तर ती तुम्ही जाऊन तात्काळ चालू करून घ्या. दुसरा उपाय म्हणजे जो आपला पासबुक असतो तो अपडेट करून घ्या, कारण कसं त्याच्यावर जर एंट्री मारली नाही तर आपल्याला समजत नाही की पैसे आपले आले काय नाही आले. म्हणून जर कसं वेळेवर एंट्री पण मारत घ्या, म्हणजे कसं आपल्याला पण समजेल की पैसे आले काय नाही आले ते. तिसरा म्हणजे मोबाईल बँकिंग ॲप वापरा. त्याच्यामध्ये आपल्याला लगेच समजते, म्हणजे आपल्याला म्हणजे जी आपलं बँक अकाउंट चालू आहे की बंद आहे, पैसे आले की नाही, कुठं गेले, सगळं कळतं. म्हणून जे असे काही कॉमन गोष्ट आहेत ते लक्षात घेतल्या पाहिजेत. तर मी आशा करतो की तुम्हाला हे प्रश्न समजले असतील. आणि जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पण काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नावर एक सविस्तर व्हिडिओ बनवू आणि जे तुमचे प्रश्न असतील ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. तर चला आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत चला, धन्यवाद, टाटा, बाय बाय.